राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल लागलाय, पण या निकालानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. कारण शिंदे गटाकडे बहुमत असल्या कारणानं शिवसेना ही शिंदे गटाची आहे असा निकाल विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिलाय. या निकालानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का तर बसला आहेच आहे, पण यानंतर ठाकरे गटाची काय वाटचाल असेल, किंवा सुप्रीम कोर्टात ते काय सादर करणार आहेत, किंवा आता ठाकरे गटाची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल, हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मार्फत. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. आमदार अपात्रतेचा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं सांगतानाच भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य असल्याचंही महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलं. दरम्यान सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालावेळी भरत गोगावले यांच्या व्हीपवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड अयोग्य आहे. आधीच्या 1999 घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही, पण पक्ष नेतृत्वाचं मत हे पक्षाचं मत असं गृहीत धरता येत नाही. त्यामुळं एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत. तो चुकीचा निर्णय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मत हेच पक्षाचं मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणं अपेक्षित आहे. पक्षप्रमुखाचं मत हे अंतिम नाही. त्यामुळं पक्षाच्या घटनेनुसार त्याला एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार नाहीत. उद्धव ठाकरे गटाकडून जी कागदपत्र सादर केलीत त्यातही बऱ्याच त्रुटी आहेत. निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे. एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेना भवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती. त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत. त्यामुळे साल 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून झालेली निवड ही पक्षाच्या घटनेला अनुसरून नसल्याचं स्पष्ट होतं. बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते. 21 जून 2022 रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे आलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते. सुनील प्रभूंना ती बैठक बोलवण्याचा कोणताही अधिकार नव्हता. त्यामुळे त्यातील गैरहजेरी ही ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण अध्यक्षांनी नोंदवलं. शिंदे गटाच्या नेत्यांनी तो व्हीप मिळालाच नसल्याचं आधीच स्पष्ट केलंय. सुनील प्रभू यांनी तो व्हीप व्हॉट्सअपवर पाठवला होता. त्यामुळे तो सर्वांना मिळाल्याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत, असं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकरांनी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना भरत गोगावले यांचा व्हीप अवैध ठरवला होता. तसंच राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवली होती आणि सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांचा व्हीप अधिकृत ठरवला होता. पण नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरला आहे. यामुळं भरत गोगावलेंचं पक्षातील वजन मात्र आता वाढणार आहे, कारण आता ते शिवसेना पक्षाचे प्रतोद आहेत. जर त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या 16 आमदारांना व्हीप बजावला आणि आमदारांनी झुगारला तर मात्र त्यांना अपात्रता प्रक्रियेत समोर जावं लागेल. त्यामुळं आता ठाकरे गटाच्या आमदारांसमोर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे शिंदे गटात विलीन होणं आणि दुसरा म्हणजे निकालाविरोधात तात्काळ सुप्रीम कोर्टात दाद मागून प्रक्रियेवर स्टे आणणं. न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यास कमीत कमी 6 ते 8 महिने कालावधी लागू शकतो. अर्थात तोपर्यंत लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक पार पडू शकतात. अर्थात त्यानंतर जरी न्यायालयानं ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला तरी फारसा फरक पडणार नाही. या निकालामुळं एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरनारे, बालाजी कल्याणकर या शिंदे गटाच्या आमदारांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांची खुर्ची सही सलामत राहिली आहे. निश्चितपणानं शिंदे गटासाठी ही मोठी गोष्ट आहे. ठाकरे गटात या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची संपूर्ण तयारी झाली आहे. पण ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरल्यामुळं त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. पण भरत गोगावलेंचा व्हीप त्यांना मान्य करणं बंधनकारक आहे. सध्या ठाकरे गटाकडे सुनील प्रभू,
अजय चौधरी, सुनील राऊत, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, भास्कर जाधव, राहुल पाटील, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर, उदयसिंग राजपूत, संजय पोतनीस, कैलास पाटील, आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके हे आमदार आहेत. यांना सध्याच्या निर्णयानुसार भरत गोगावलेंचा व्हीप मान्य करावा लागणार अथवा न्यायालयाकडून स्टे आणावा लागेल. 3 वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही भरत गोगावलेंना एकदाही मंत्रिपद मिळालं नाही. पण आता या निकालानंतर भरत गोगावलेंची जबाबदारी वाढली आहे. यानंतर तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री शिंदे आपल्या शिलेदाराला मंत्रिपद देतील का? भरत गोगावले हे एखादे मंत्री होतील का? किंवा या निकालाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.